आरोग्यासाठी फायदेशीर 5 सर्वोत्तम मासे यांचे जबरदस्त फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित। मित्रांनो, मासे म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं। चविष्ट, पौष्टिक आणि प्रथिनांनी भरपूर असल्यामुळे मासे अनेकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत। पण जरा थांबा, आपण आवडीने खात असलेला प्रत्येक मासा आपल्या आरोग्यासाठी तितकाच चांगला असतो का? बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मासे उपलब्ध असतात आणि प्रत्येक माशांचं पोषण मूल्य वेगळं असू शकतं। मग हृदय, मेंदू, स्नायू, हाडं आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी कोणते मासे चांगले पर्याय ठरू शकतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 पौष्टिक माशांबद्दल जाणून घेणार आहोत। यातील 5व्या क्रमांकावर असलेल्या माशांबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि शेवटी आपण हेही पाहणार आहोत की मासे शिजवण्याची कोणती पद्धत आरोग्यासाठी चांगली आहे। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, नंबर 1 वर आहे रावस। आता येतो आपल्या यादीतील पहिल्या क्रमांकाचा मासा रावस। रावसला काही ठिकाणी इंडियन साल्मन्स म्हणूनही ओळखलं जातं। रावस हा प्रथिनांचा चांगला स्रोत असून त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडसह अनेक पोषक घटक मिळू शकतात। ओमेगा 3 हे शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ॲसिड्स आहेत। हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी त्याचं महत्त्व आहे। याशिवाय रावससारख्या माशांमधून मिळणारी प्रथिने शरीरातील स्नायूची वाढ आणि देखभालीसाठी उपयोगी पडतात। लहान मुलांच्या वाढीच्या काळात आणि व्यायाम करणाऱ्या व्यक्तींसाठी आहारातील पुरेशी प्रथिने महत्त्वाची असतात। रावसमध्ये व्हिटॅमिन बी समूहातील काही जीवनसत्वे आणि व्हिटॅमिन डी यासारखे पोषक घटकही मिळू शकतात। मात्र रावस खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, केस काळे होतात किंवा सुरकुत्या थांबतात असं निश्चितपणे म्हणता येत नाही। अशा गोष्टीसाठी संपूर्ण आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि चांगली जीवनशैली महत्त्वाची असते। म्हणून रावसला चमत्कारिक औषध समजण्याऐवजी पौष्टिक आहाराचा एक भाग म्हणून पाहणं योग्य आहे। नंबर 2 बघा, मरळ। आता दुसऱ्या क्रमांकावर आहे गोड्या पाण्यात आढळणारा मरळ मासा। हा मासा अनेक ग्रामीण भागांमध्ये लोकप्रिय आहे। मरळमध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात। प्रथिने शरीरातील स्नायू आणि इतर ऊतीच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात। म्हणून प्रथिनाची गरज असणाऱ्या व्यक्तींसाठी मासे हा आहारातील एक चांगला पर्याय ठरू शकतो। आजारी व्यक्ती, लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्तींना मासे देताना मात्र त्यांच्या आरोग्याची स्थिती आणि डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। मरळमध्ये चरबीचं प्रमाण माशांच्या प्रकारानुसार आणि तयारीनुसार बदलू शकतं, त्यामुळे तो खाल्ल्याने वजन वाढणारच नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही। माशांमध्ये काटे असतातच, त्यामुळे खाताना विशेषतः मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचं आहे। नंबर 3 वर आहे बांगडा। तिसऱ्या क्रमांकावर आहे सर्वांच्या परिचयाचा बांगडा। मित्रांनो, बांगडा हा ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत मानला जातो। ओमेगा 3 हे शरीराला आवश्यक असणारे फॅटी ॲसिड्स आहेत। हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी त्याचं खूप महत्त्व आहे। बांगड्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी आणि सेलेनियम सारखे पोषक घटकही मिळतात। सेलेनियम शरीरातील पेशींच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात। केस आणि त्वचांच्या आरोग्यासाठीही पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि विविध पोषक घटक आवश्यक असतात। त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून बांगडा चांगला पर्याय ठरू शकतो। व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनाही बांगड्यातील प्रथिने उपयोगी पडू शकतात। या माशांमध्ये काटे तुलनेने जास्त असतात, त्यामुळे खाताना काळजी घेणं आवश्यक आहे। पण योग्य पद्धतीने शिजवलेला बांगडा चविष्ट आणि पौष्टिक दोन्ही असतो। नंबर 4 वर आहे बघा पापलेट। आता आपल्या यादीतील 4थ्या क्रमांकावर आहे पापलेट। पापलेटची चव अनेकांना आवडते आणि महाराष्ट्रात हा मासा खूप लोकप्रिय आहे। पण पापलेट फक्त चवीसाठीच प्रसिद्ध नाही। यामध्ये चांगल्या प्रतीची प्रथिने आणि काही महत्त्वाची जीवनसत्वे व खनिजे मिळतात। यामध्ये व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी सारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात। व्हिटॅमिन B12 शरीरातील मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी आणि लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी महत्त्वाचं असतं। पापलेटमध्ये काटे तुलनेने कमी असल्यामुळे काही लोकांना तो खाण्यास सोयीचा वाटतो। मात्र लहान मुलांना मासे देताना काटे पूर्णपणे काढले आहेत का याची खात्री करणं आवश्यक आहे। पापलेट हा प्रथिनांचा चांगला स्रोत असल्यामुळे संतुलित आहारात याचा समावेश केला जाऊ शकतो। पण लक्षात ठेवा, पापलेट फ्राय करताना भरपूर तेल वापरल्यास त्यातील अतिरिक्त कॅलरीज वाढू शकतात। त्यामुळे स्वयंपाकाची पद्धतीही तितकीच महत्त्वाची आहे। नंबर 5 तारली। आता आपल्या यादीतील 5व्या क्रमांकावर आहे तारली। आकाराने लहान असल्यामुळे अनेक जण या माशाकडे फारसं लक्ष देत नाहीत। पण लहान मासे देखील प्रथिने, ओमेगा 3 आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक देऊ शकतात। तारलीसारखे छोटे मासे काही वेळा काट्यासह खाल्ले जातात। अशा परिस्थितीत त्यातून कॅल्शियमचे प्रमाण चांगले मिळू शकते। कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात। त्यामुळे संतुलित आहारामध्ये अशा पौष्टिक पदार्थाचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं। तारलेमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात। हे शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ॲसिड्स म्हणून हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी त्याचं महत्त्व आहे।
याशिवाय मासे हा प्रथिनांचा चांगला स्रोत असल्यामुळे व्यायाम करणाऱ्या किंवा शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तींसाठीही तारली आहारात समाविष्ट करता येऊ शकते. आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे हा मासा तुलनेने परवडणारा असतो. इतर मासेही चांगले पर्याय आहेत. मित्रांनो, याचा अर्थ असा अजिबात नाही की फक्त हेच मासे खावेत. सुरमई, हलवा, रोहू, कटला, बोंबील यासारखे इतर मासेही संतुलित आहाराचा भाग होऊ शकतात. प्रत्येक माशामध्ये पोषक घटकांचं प्रमाण वेगळं असू शकतं. त्यामुळे शक्य असल्यास आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक माशांचा समावेश करणं चांगलं. मित्रांनो, आता जाणून घेऊया मासे खायचे कसे. मित्रांनो, मासा कोणता आहे या इतकंच महत्त्वाचं आहे की तो कसा शिजवला जातो. आपल्यापैकी अनेक जण मासे भरपूर तेलात डीप फ्राय करून खातात. अशा पद्धतीने तयार केलेल्या माशांमध्ये अतिरिक्त तेल आणि कॅलरीज वाढू शकतात. त्यामुळे मासे खायचे असतील तर शक्यतो कमी तेलात शिजवणे, वाफवणे, बेक करणे किंवा ग्रिल करणे किंवा रस्सा कढीच्या स्वरूपात खाणे चांगला पर्याय ठरू शकतो. तव्यावर कमी तेलात शिजवलेला मासाही चांगला पर्याय आहे. माशामधील पोषक घटकांचा फायदा घेण्यासाठी तो योग्य पद्धतीने आणि पूर्णपणे शिजवणंही महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मासा कितीही पौष्टिक असला तरी आहारामध्ये प्रमाण आणि विविधता महत्त्वाची आहे. म्हणून तुमच्या आवडीचा मासा निवडा, तो आरोग्यदायी पद्धतीने शिजवा आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा आनंद घ्या. निरोगी राहा, आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.